योद्धा न्यूज मराठी। मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेला वेग, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन। राज्यभर सध्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाचे काम सुरू असून प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळून पाहत आहेत। या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे आणि आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन जुन्नर आंबेगावच्या प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे। मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनरीक्षण मोहीम राबवण्यात येत आहे। या अंतर्गत नियुक्त कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासत असून नव्या मतदारांची नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल तसेच मृत किंवा स्थलांतरित मतदारांची माहिती संकलित करत आहेत। या प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, आवश्यक कागदपत्र वेळेत सादर करावीत आणि कोणतीही शंका असल्यास संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती जुन्नर आंबेगावच्या प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। प्रतिनिधी पंकज सरोदे। मॅडम सांगा, आपण कशा पद्धतीने हे बिएलए नेमलेले आहेत, कशा पद्धतीने तुम्ही आता जे सांगितले त्याचं पूर्ण विवरण सांगा। आपल्या 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत आपल्या आंबेगाव तालुक्यातील 6 मंडळ आणि साधारणपणे 226 मतदान केंद्र आहेत। तसंच आंबेगाव मतदारसंघामध्ये शिरूर विभागातील 3 मंडलांमधील 115 मतदान केंद्र आपल्या या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतात। असे टोटल 341 मतदार केंद्र आहेत। ECIचा आता आपल्या या ठिकाणी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि EF फॉर्म म्हणजे एन्युमरेशन फॉर्म हा प्रत्येक मतदाराला वाटप केला जाणार आहे आणि त्याचं कामकाज 30 जूनपासून आपण सुरू केलेलं आहे। BLO जो आहे तो घरोघरी जाऊन ह्या फॉर्मचं वाटप करण्याचं कामकाज या ठिकाणी सुरू आहे। तर माझं या ठिकाणी सर्वांना अशी विनंती राहील की जो फॉर्म तुम्हाला मिळतोय तो तपासून तात्काळ व्हेरीफाय करून 2 फोटोंसहित BLO कडून आपण जमा करावं। तसंच यासोबतच आपल्याला हेही पाहावं लागेल की हा फॉर्म डिजिटाइज देखील करायचा आहे। या ठिकाणातील जे सुशिक्षित मतदार आहेत त्यांनी स्वतःहून देखील हा एन्युमरेशन फॉर्म ते स्वतः जे मॅपिंगचे डिटेल्स आहेत ते आपल्या ॲपवर दाखवले जातात आणि ते देखील सबमिट केलं तरी चालणार आहे, जेणेकरून स्वतः देखील काही मतदारांना त्यांचे फॉर्म सबमिट करता येणार आहे। जे फिजिकली व्हेरीफाय होऊन आमच्याकडं फॉर्म येतील त्याच मतदारांचं त्यांच्या पुढच्या प्रारूप मतदार यादीमध्ये नाव येणार आहे। याची सर्वांनी दखल घेण्याची या ठिकाणी गरज आहे आणि प्रशासनाला आपण जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे मी या ठिकाणी आवाहन करते। राजकीय पक्ष जे आहेत 4 मोठे पक्ष, त्या पक्षांनी देखील या ठिकाणी बूथ लेवल असिस्टंटची नेमणूक केलेली आहे, जे BL बूथ लेवल ऑफिसरला मदत करणार आहेत। तसेच या ठिकाणी आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे, मंडलाधिकारी असतील, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक किंवा इतर जे काही कर्मचारी असतील ते देखील या ठिकाणी हे कामकाज मोठ्या प्रमाणात करून आपल्याला 100% फॉर्म कसे कलेक्ट करता येईल यासाठी मदत करणार आहेत। याची सर्वांनी दखल घ्यायची। ही योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।